पैसा है तो सब कुछ महिलाचं मटण मुद्दाम गेलं. तुझं काय मत आहे? खोटेपणा अंगात भरलेलं आहे त्याच्या. तुझं Hey you guys, welcome back after a very long time and today we were beginning our trip to Delhi. तो हमारी सुबह 11:30 की ट्रेन थी फ्रॉम कुडाल टू निज़ामुद्दीन एंड सिंस हमारे पास पूरे दिल्ली का लगेज था तो हमें 2 गाड़ियाँ करनी पड़ी. हम पहली बार किसी जगह टाइम से पहले पहुँच गए थे एंड ऑफ कोर्स आज हम यहाँ पे जल्दी पहुँच गए थे तो ट्रेन तो लेट होनी ही थी. तो येस आवर ट्रेन वॉज ऑलमोस्ट 2 hours लेट. अब 18 दिन के लिए दिल्ली जा रहे हैं तो ऑफकोर्स सामान से बैग तो हैवी होगी. तो यहाँ पे मैं इसे कन्विंस कर रही थी कि मैं अब तुम्हारा बैग उठा लूँगी तो मेरा बैग उठा ले, लेकिन भाई नहीं माना. अब ये तो मेरी बात मान नहीं रहा था तो आई हैड टू स्क्रीम फॉर मम्मी और जैसे ही मैं चिल्लाई इसने खुद से मेरा बैग उठा लिया और मुझे अपना बैग थमा दिया. अब स्टेशन पे 2 घंटे बिताने थे तो मैंने चाय पी ली जो कि बिल्कुल अच्छी नहीं थी, एकदम पानचट. होय आता येतं. इली बाबा एकदाची. इली एकदाची. अब हम घर से इतनी दूर दिल्ली जा रहे थे और वहाँ जाके नॉनवेज न खाए इसलिए हमारे घर वालों ने हमें बताया कि वहाँ पे मुर्गी की जगह बैल का मटन दिया जाता है. महिलाचं मटण And then we had to hear out the whole story of बैलाचा मटन from our pops. You can hear it too. तोंड्यात नेलेलं होतं मी होतोय त्या बैलाचं मटण चुकून टाकला तोंडात. हो हे का कन्याकुमारी तकडे गेलो घेऊन तो का डॉक्टराकडे मेले नाही म्हणते काय तो म्हणता भारी भारी सगळे अनिल बिनी मी ओळखलं नाही तोंडात घातलं आणि म्हटलं असं काय कपडा आहे तो बडे कलाव बडे कलाव बडे कलाव असा तो करू दिलो बडे कलाव म्हटल्यानंतर काय लाव म्हणता तेव्हा लक्षात दिला मी पुढ्यातला प्लेट ठेवलंय आणि हात ताळ्यात घालून अगदी धुतलंय स्वच्छ. म्हटलं तुम्हीच खावा त्यांना काय बोला जातात तुम्ही खाऊ नका नको जेव्हा. मी त्याच्यासाठीच जातोय त्यांच्यासोबत. फाइनली ऑलमोस्ट 2 घंटे वेट करने के बाद हमारी ट्रेन आ ही गई थी एंड आवर हैप्पीनेस वाज ऑन क्लाउड 9. जैसे तैसे करके हमने सारे हमारे जो 13 बैग थे 4 जनों के 13 बैग गाइस कैन यू इमेजिन. एनीवेज जो भी था हमने सारा सामान ट्रेन में अच्छे से एडजस्ट कर लिया एंड येस आवर जर्नी बिगिन. तो फिर इट वाज आफ्टरनून एंड सुबह सुबह उठ के मम्मी ने हमारे लिए लंच पैक किया था. सो वी हैड आवर लंच एंड देन वी स्टार्टेड फाइटिंग अबाउट अ रिटर्न टिकट क्योंकि मेरी अकेले की टिकट रिटर्न वाली इन लोग ने अलग निकाली थी और इन तीनों की टिकट साथ में थी. काढलेली आहे सगळ्यांपासून लांब त्यामुळे मला एकटीला तिकडे बसायचं लागणार होतं. मी टॉयलेट तिकडची काढली आणि आपली इकडे जवळ काढली आणि तुमची तिघांची एकत्र काढली आणि माझी एकटीची तिकडची काढून ठेवली. असा खोटा आहे एक प्रकारचा. आपल्या यावर काय मत आहे? मुद्दाम गेलं. तुझं काय मत आहे? खोटेपणा अंगात भरलेलं आहे त्याच्या. तुझं काय मत आहे? मुद्दाम केलं मी. खोटारडाच आहेस तू खरंच. ओके बाय. शाम को हमने खाए थे गरम गरम वड़ा पाव और उसके बाद आया था वसई स्टेशन आई गेस. और सोहम और भाई पता नहीं क्यों बाहर गए थे. ऑलमोस्ट ट्रेन छूटने वाली थी एंड वी हैड नो आइडिया वेयर दे बोथ वर. वसईला पोचलोय आणि सोहम आणि सागर दादा बाहेर गेलेत आणि जर ते आले नाही तर मग आम्ही दिल्लीला जाणार. त्यांना इथेच टाकणार वसईला. होय नंदा. नको. ते जर नाही आले ना तर मी ती चेन घेतणार आणि मी त्यांना सांगणार आले तर मला विचारायला कशाला चेन घेतली मी सांगणार माझं नवरा बाहेर नाही गेला. मी उतरणार खाली रडणार बॅग पण राहू देत मरू देत तिकडे. मग मी एकटीच दिल्लीला जाणार तुला हाताला धरून घेऊन जाणार बाहेर आणि बॅग सांगणार साहिलला फोन करून आमच्या बॅगा उतरून घेणार आणि ह्यांना ट्रेनवाल्यांना सांगणार आमच्या डब्याला एवढं लॉक लावणार. तू एकटंच ऐकणार काय ते एवढं
पैसे देणार, पैसे दिल्यावर सगळे ऐकतात. बरोबर ना? पैसा आहे तो सब कुछ आहे. नाउ टुडे वॉज डे 2 ऑफ आवर ट्रैवलिंग और हम सब लोग चने खा रहे थे. क्यों? क्योंकि हमें हमारे घर वालों ने ट्रेन का खाना खाने से मना कर दिया था एंड वी वर वेटिंग फॉर सम स्टेशन टू अराइव ताकि हम बाहर जाए और कुछ खा सके. तो तब तक के लिए हमने चने से ही काम चला लिया. ती 4 वाजता जेवतो दुपारी आणि रात्री 11:30 म्हणजे झोपायचं टायमिंग झाला. मग त्यांचं घड्याळ ते नसताना असं चेंज करून ठेवलं माझ्या टायमिंगनुसार. मावशीला सांगणार मावशी 4 वाजलेचं जेवायला. तर माझं टायमिंग झालं मी जेवणार आणि तुम्हाला पण सगळ्यांना घेऊन जेवणार. ज्याला लाल कलर दिला त्याला आपण लाल किल्ल्यासारखे दिल्लीचा जायचं बघितलं मी ट्रेनमध्ये. ते एक आपलं हे कॅन्सल कारण आम्हाला ट्रेनमधून जाता जाता दिसला आहे दिल्लीचा किल्ला लाल किल्ला. थँक्स फॉर थँक्यू. तिकडे खाऊ टाकलं ते हे पण असतं तर खाऊ नाही आपण. एक बिस्किट टाकायची खाते. आधी सांगितलं असतं तर बाहेर जाऊन टाकलं असतं. हे बघ, हे बघ. शाम के स्नैक्स के लिए स्टेशन का वेट करते करते पता नहीं कोई तो स्टेशन आ गया था और ये दोनों बाहर जाके गर्मा गर्म पैटिस और चिप्स उठा के ले आए थे. अभी भी इन लोगों की ट्रेन छूटने वाली थी लेकिन थैंक गॉड आ ही गए. पैटिस मुझे अच्छा नहीं लगा तो मैंने एक बाइट खा के भाई को दे दिया और उसके चिप्स मैंने खा लिए. ठीक आहे ना. आपल्या कोण ओळखत नाही. आपण पुकारे फक्त मारायचे. अभी हम लोग ऑलमोस्ट दिल्ली पहुंचने वाले थे क्योंकि हमने बहुत सारा डिस्टेंस कवर कर लिया था और मासी भी घर से निकल गई थी हमें पिक करने के लिए. स्टेशन पास आ रहा था तो हमने सारा लगेज उठा के डोर के यहाँ रख दिया. वी न्यू दैट निजामुद्दीन वॉज द लास्ट स्टेशन लेकिन आवर इनर अर्ज वॉज टू गेट डाउन ऑफ द ट्रेन सबसे पहले. एंड दिस इज़ अ मासी एंड भाई जो कि हमारे लिए स्टेशन पे ऑलरेडी वेट कर रहे थे. और ये लोग तो लिटरली पागल हो गए इनको देख के. जैसे कि हम अभी निजामुद्दीन स्टेशन पे उतरेंगे, मासी से मिलेंगे और वापस इसी ट्रेन में बैठ के हमारे घर चले जाएंगे. स्टेशन पर उतरते ही 2 दिन की लंबी खासी जर्नी ख़त्म होने की खुशी हम मना ही रहे थे. तब तक मासी ने हमें बताया कि उनका घर 1.5 घंटा दूर है स्टेशन से. फिर हमने कैब की और निकल पड़े मासी के घर जाने के लिए. ऑलमोस्ट 1-1.5 घंटे बाद हम घर पहुंच गए और ये दोनों यहाँ आके भी शुरू हो गए. बस खाने में ही लगे रहते हैं दिन भर. ट्रेन में भी 2 दिन पूरा खाने में ही लगे रहे थे. एनीवेज मासी और भाई से तो आपने मिल लिया. अब मैं आपको मिलाती हूँ मेरी बहन से. सोचा नहीं था कभी मेरे व्लॉग में इसकी एंट्री ऐसे होगी. So this is my sister Sejal. So yes guys, that was all for today. See you in the next vlog. अब तो vlogs आते ही रहेंगे. So yes guys, if you like my videos, please do like, share and subscribe. तब तक के लिए bye bye. See you in the next vlog. Bye.